आपल्या टेरेसवर आणि बाल्कनीमध्ये अशी हिरवीगार पालक कशी लावायची ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. याची माती कशी तयार करायची, त्याच्यात शेणखत किती वापरायचं आणि कुंडी कशी भरायची ते सर्व काही आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मी पालकची भाजी लावण्यासाठी या सर्व वस्तूंचा वापर करते. पालकची वाढ चांगल्या प्रमाणात होण्यासाठी त्याला नायट्रोजनयुक्त खताची गरज असते. नायट्रोजन हे शेणखतात, सुकलेल्या सालींमध्ये आणि आपल्या सुकलेल्या पत्त्यांमध्ये असते. ड्रेन होलमध्ये आपल्याला अशी दगडं ठेवून घ्यायची आहे, जेणेकरून जे जास्त पाण्यात प्राणी असेल ते ड्रेन होलच्या माध्यमातून खाली निघून जाईल. खालच्या बाजूला आपल्याला अशी नारळाची सालं ठेवून घ्यायची आहेत. आपल्याला मातीचे प्रमाण कमी लागेल. मी मातीत थोडी हळद टाकली आहे, मातीमध्ये मुंग्या येऊ नये यासाठी. ही माती आपल्याला टपात टाकून घ्यायची आहे आणि एकसारखी पसरून घ्यायची आहे. नंतर या मातीवर आपल्याला पाणी देऊन घ्यायचे आहे. मातीची कुंडी पूर्ण भरायची नाही, थोडी तिला आपल्याला खाली ठेवायची आहे. आपण जेव्हा पाणी टाकू तेव्हा आपल्याला व्यवस्थित पाणी टाकता यायला हवं. या पालकच्या बिया आपण आता सर्वीकडे पसरून घेऊया. एका ठिकाणी पडता कामा नये. एका ठिकाणी पडल्या तर आपले पालक ही जास्त दाट होईल आणि तिचे पानं हे छोटे छोटे राहतील. म्हणून ही दूर दूर पसरून घ्यायची आणि त्याच्यावर हलक्या हाताने माती पसरून घ्यायची. माती पसरवून झाल्यानंतर आपल्याला याच्यावर एक असा जाडसर कपडा ठेवायचा असेल. तुमच्याकडे कपडा नसेल तर पेपरही ठेवला तरी चालेल. 2 दिवस हा कपडा आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि याच्यावर परत आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे. 2 दिवसात पालक लवकर उगून जाते. तुम्हाला हा माझा पालकाच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू आणि बाय बाय.